ओके. सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया आपण 20 मेच्या काही न्यूज. तो सोमवार आहे आणि आज आहे 20 मे. सो फर्स्ट न्यूज आहे आपली. फर्स्ट न्यूज आहे की अनमोल राय या काही ट्रान्स वुमेन आहे. ओके, ट्रान्स वुमेन आहे ज्यांना क्राऊन करण्यात आलं ऍज अ मिस पिंक नेपाळ 2024 म्हणून. आणि कुठे करण्यात आलं हे क्राऊन? गाला इव्हेंट मध्ये, जे झालं कुठे? काठमांडू मध्ये. ओके, नेपाळ मधल्या काठमांडू मध्ये गाला इव्हेंट झालं. तिथे अनमोल राय आहे, एक ट्रान्स वुमेन आहे, त्यांना क्राऊन करण्यात आलं ऍज अ मिस पिंक नेपाळ 2024 म्हणून. ओके. आणि फर्स्ट रनर अप कोण होत्या? फर्स्ट रनर अप आहेत सारोसे नेपियोने. ओके, हा फर्स्ट रनर अप आहे. नंतर आहे सेकंड रनर अप. सेकंड रनर अप आहे आरोही बॅसनेट. तो फर्स्ट आहे ज्या मिस पिंक नेपाळ 2024 झाला, अनमोल राय. सेकंड म्हणजे फर्स्ट रनर अप आहे सारोसी नेपन. आणि ज्या थर्ड आहेत म्हणजे सेकंड रनर अप आरोही बॅसनेट. ओके. सो आता त्या तर मिस पिंक नेपाळ 2024 झालंय. सो आता जे या वर्षी थायलंड मध्ये एक इंटरनॅशनल क्वीन 2024 मिस इंटरनॅशनल क्वीन 2024 कॉम्पिटिशन जे होणार आहे थायलंड मध्ये, तिथे राय जे आहे त्या नेपाळला रिप्रेझेंट सुद्धा करणार आहेत आणि याच वर्षी ही कॉम्पिटिशन ती होणार आहे. ओके. तो हा या इव्हेंटचा जो आहे या इव्हेंटचा काय होता, एक पर्पज काय होता, काय शोकेस करण्याचा पर्पज होता? नेपाळचे रिच कल्चरल हेरिटेज अँड वॉज ऑर्गनाइज टू सेलिब्रेट. सो नेपाळचं जे रिच कल्चरल हेरिटेज याच्याकरता काय हा इव्हेंट घेण्यात आलेला होता, शोकेस करण्यात आलेला होता. आणि काय सेलिब्रेट करणार होते ते, ऑर्गनाइज कशासाठी केलेला होता, काय सेलिब्रेट करणार होते ते, जे इंटरनॅशनल डे अगेन्स्ट होमोफोबिया, बायोफोबिया, इंटरसेक्स फोबिया, ट्रान्सफोबिया आणि अफोबिया. सो हे सगळे फोबिया जे आहे याच्या इंटरनॅशनल डे अगेन्स्ट मध्ये, ओके, त्याच्या अगेन्स्ट मध्ये सेलिब्रेट करण्यासाठी हा जो इव्हेंट आहे तो ऑर्गनाइज करण्यात आलेला होता. सोबत आता ऑर्गनाइज कोणी केलेला होता? ऑर्गनाइज केलेला होता डायमंड सोसायटी नेपाळने. ओके, डायमंड सोसायटी नेपाळने ऑर्गनाइज तर केला होता, पण त्यांचा एम काय होता? त्यांचा एम होता की सोसायटीमध्ये काय करणे, जे LGBTQ आहे, ओके, त्याला काय करणे, टू रेज अवेअरनेस रिगार्डिंग द LGBTQ कम्युनिटी. जे LGBTQ कम्युनिटी आहे त्यांच्या काय अवेअरनेस करणे, त्यांच्याबद्दलचे जे काही पण आहे ना, त्यांच्याबद्दल जे काही जसे लोक म्हणतात, काही पण त्यांच्यावर अलिगेशन्स वगैरे असतात. सो त्याच्या रिगार्डिंग त्याच्या अवेअरनेसला राईज करण्याकरता काय होता हा इव्हेंट, त्यांचा एम होता. सो आणि देअर स्ट्रगल इन प्रेझेंट सोसायटी, जे प्रेझेंट सोसायटीमध्ये LGBTQ कम्युनिटीचे जे स्ट्रगल आहे सर्व्हाइव्ह करण्याचा, त्याच्यासाठी हा इव्हेंट घेण्यात आलेला होता. त्यांचा हा एम होता. कोणाचा? डायमंड सोसायटी नेपाळ यांचा. ओके. सो साऊथ एशियामधली नेपाळ ही फर्स्ट कंट्री आहे ज्यामध्ये सेम सेक्स मॅरेज हे अलाउ आहे. ओके. कशा करता त्यांनी अलाउ केलेलं आहे? टू अ स्टेप टुवर्ड इम्प्लिमेंटिंग जेंडर इक्वॅलिटी. ओके, जेंडर इक्वॅलिटी इम्प्लिमेंट करण्याकरता आणि प्रिव्हेंट करण्याकरता डिस्क्रिमिनेशन टुवर्ड्स LGBTQ पीपल. तर जे LGBTQ पीपल आहे त्यांचं जे पण डिस्क्रिमिनेशन होत आहे, म्हणजे भेदभाव होत आहे त्यांच्यासाठी, लोक जे त्यांच्यामध्ये भेदभाव करत आहेत त्याच्यासाठी त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी सुद्धा काय होता, एक स्टेप होता यांचा या इव्हेंट थ्रू. सो न्यूज ही होती आपली की ज्या अनमोल राय आहे त्या एक ट्रान्स वुमेन आहे आणि त्यांना कशाचा खिताब मिळालेला आहे, कशाने क्राऊन करण्यात आलेला आहे? ऍज अ मिस पिंक नेपाळ 2024 म्हणून त्यांना चूज करण्यात आलेला आहे. आणि त्या रिप्रेझेंट करणार आहे जे येणाऱ्या या वर्षीमध्ये थायलंडमध्ये जे मिस इंटरनॅशनल क्वीन 2024 होणार आहे, तिथे त्या नेपाळला प्रेझेंट सुद्धा करणार आहे, रिप्रेझेंट सुद्धा करणार.
ओके, सो नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज ही आहे. तर कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबी. ओके, सेबी काय आहे? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचं शॉर्ट फॉर्म आहे सेबी. सो ते त्यांनी काय केलेलं आहे? पेनल्टी इम्पोज केलेली आहे. कोणाला केलेली आहे? रिलायन्स होम फायनान्स यांना. तर कशा करता केलेली आहे? जे पण एनसीएलटी ऑर्डर इश्यूड होते त्याचे काही डिस्क्लोजर, ते डिस्क्लोजर जे आहे ते त्यांनी फेल केलेलं आहे. जे पण त्यांना डिस्क्लोजर करायचे होते त्यांनी ते फेल केलेले आहे. म्हणून त्याच्यासाठी त्यांना रिलायन्स होम फायनान्स यांना 8 लाखाचं काय लागलेली आहे? पेनल्टी लागलेली आहे. आणि पेनल्टी कोणी इम्पोज केलेली आहे? सेबी यांनी. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने त्यांना पेनल्टी 8 लाखाची पेनल्टी ही लावलेली आहे. सो त्यांना कधीपर्यंत आहे जे डिस्क्लोजर द्यायचे होते? जून 2021. 21 जून 2021 तेव्हा त्यांना हे डिस्क्लोजर जे आहे ते द्यायचे होते, पण ते फेल झाले हे डिस्क्लोजर देण्याकरता. त्यांच्यामुळे त्यांना पेनल्टी लागलेली आहे. आणि सोबतच जे बँक ऑफ बरोडाने काही त्यांच्या अगेन्स्ट एनसीएलटी ऑर्डरचे जे फेलिंगचे हे लावलेले होते एलिगेशन्स, त्याला पण त्यांनी डिस्क्लोजर दिलेले नाही, म्हणून त्यांना ही पेनल्टी लागलेली आहे. ओके, तर त्यांना काय करायचं होतं? कंपनी आहे, जी रिलायन्स होम फायनान्स कंपनी आहे, त्यांना जे डिस्क्लोजर्स होते तर त्यांना 24 तासाच्या आत ते डिस्क्लोजर काय करायचे होते? 24 तासाच्या आत ते जे म्हणजे जे लॉर्ड LODR आहे, LODR म्हणजे लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट रूल, याच्यानुसार जे त्यांना डिस्क्लोजर्स होते ते 24 तासाच्या आत त्यांना पूर्ण करायचे होते, पण त्यांनी केले नाही. सो त्यांनी किती वर्ष लावलेले आहे? सो 2021 मध्ये त्यांना लागलेली होती डिस्क्लोजर द्यायचे होते, पण ते फेल झाले. 2024 सुद्धा येऊन गेले म्हणून त्यांनी लावलेले नाही डिस्क्लोजर. त्यांनी काय फेल झाले ते देण्याकरता डिस्क्लोजर. सो त्यांना म्हणून 8 लाखाची ही पेनल्टी लावलेली आहे सेबीने. ओके, सो नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट न्यूज. तर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC, तर यांनी काय केलेलं आहे? एचडीएफसी बँक यांना काय दिलेलं आहे? क्रेडिट लाईन वर्थ $500 मिलियन. आता क्रेडिट लाईन म्हणजे काय असते आणि लाईन ऑफ क्रेडिट काय असते? क्रेडिट लाईन आणि लाईन ऑफ क्रेडिट हे सेम असते. काय असते लाईन ऑफ क्रेडिट? तर एक जी कंपनी आहे, एक जी बँक आहे, ती लोन देत असते कशा पण कामा करता. जसं आता इथे एचडीएफसी बँकला काय दिलेलं आहे? एक लोन समजा दिलेलं आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनने. तर कशा करता दिलेलं आहे ते लोन? ते लोन दिलेलं आहे जे पण रुरल मायक्रो लोन फॉर अनडिझर्व्ड वुमन, जे अनडिझर्व्ड वुमन्स आहेत त्यांना काय मायक्रो लोन्स प्रोव्हाइड करण्याकरता इंडियामध्ये. तर यासाठी त्यांना काय एचडीएफसी बँकला $500 मिलियन लोन दिलेला आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन. तर आता आणखी कोणाकोणाला देण्यात आलेला आहे? वुमन, स्पेशली मायक्रो लोन बॉरोवर जे सेमी अर्बन आणि रुरल एरियाज मधले आहे त्यांना. ओके, तर यांना एचडीएफसी बँक देईल. तर ते काय केलेलं आहे? विल हॅव इन्क्रीज्ड ऍक्सेस टू फायनान्स ऑन द बॅक ऑफ द फंडिंग विच इज एम टू सपोर्ट लेंडिंग फॉर इन्कम. तर कशाच्या सपोर्ट करण्याकरता त्यांना हे लोन देण्यात आलेलं आहे? टू सपोर्ट लेंडिंग फॉर इन्कम जनरेशन पर्पज. इन्कम जनरेशन पर्पज करता सपोर्ट करण्यासाठी. आणखी फॉस्टरिंग फायनान्शियल इन्क्लुजन आणि सोशिओ इकॉनॉमिक ग्रोथ इन कंट्री. तर कंट्रीमध्ये सोशिओ इकॉनॉमिक ग्रोथ होण्यासाठी पण लोन जो आहे ते देण्यात आलेला आहे. तर जे लेंडर आहे ते विल यूज IFSC फायनान्सिंग फॉर ऑन लेंडिंग ॲज मायक्रो लोन्स टू सेल्फ हेल्प ग्रुप्स. तर ते कुठे कुठे यूज करू शकतात? सेल्फ हेल्प ग्रुप्सला, जॉईंट लायबिलिटी ग्रुप्सला आणि एनरोल्ड इन द सस्टेनेबल लिव्हलीहुड इनिशिएटिव्ह. सो न्यूज अशी आहे की IFCने म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशननी HDFCला
काय दिलेलं आहे, एक क्रेडिट लाईन दिलेली आहे, लाईन ऑफ क्रेडिट दिलेली आहे, तुम्ही काही पण म्हणू शकता. सो कितीची दिली आहे ती, $500 मिलियन एक लाईन क्रेडिट लाईन दिलेली आहे HDFC बँकला. सो IFSC बद्दल बघूया. फॉर्मेशन कधी झालं, 20 जुलै 1956 ला झालं. हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC US मध्ये. मॅनेजिंग डायरेक्टर कोण आहे, मख्तर दियो. ओके, सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आता आपली ही न्यूज आधी झालेली आहे आधीच्या सेशन्स मध्ये, तरी आपण एकदा बघून घेऊया. सो IT मेजर विप्रो यांनी अपॉइंट केलेला आहे संजीव जैन यांना ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून. ओके, संजीव जैन यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून IT मेजर जे विप्रो आहे त्यांनी अपॉइंट केलेला आहे. तर इफेक्टिव्ह कधीपासून इफेक्टिव्ह येणार आहे, त्यांची इमिजिएट इफेक्टिव्ह आहे. ओके, इमिजिएट ते त्यांचा चार्ज जो आहे तो घेणार आहेत ऍज अ COO म्हणून. आणि कोणाच्या जागेवर ते घेणार आहेत, सो अमित चौधरी आहे. अमित चौधरी यांनी काय केलेलं आहे, स्टेप डाऊन केलेलं आहे त्यांच्या पोझिशनवरून. तर का बरं त्यांनी स्टेप डाऊन केलेलं आहे अमित चौधरी यांनी, तर त्यांना आउटसाइड, ओके, जे पण ऑर्गनायझेशन आहे, आता जसं विप्रो आहे, तर विप्रोच्या बाहेर त्यांना काही ऑपॉर्च्युनिटीज परस्यू करायचे आहे म्हणून त्यांनी स्टेप डाऊन केलेला आहे. सो जैन यांनी कधी जॉईन केलेलं, तो विप्रो 2023 मध्ये जॉईन केलेलं होतं त्यांनी विप्रो ऍज अ ग्लोबल हेड म्हणून. कशामध्ये, बिझनेस ऑपरेशन्सचे ग्लोबल हेड म्हणून त्यांनी 2023 मध्ये विप्रो जॉईन केलेलं होतं. त्यांना ओव्हर 30 इयर्सचा त्यांना एक्सपिरियन्स आहे. कशामध्ये, लीडिंग लार्ज डायव्हर्स टीम्स मध्ये आणि स्केलिंग अप ग्लोबल ऑपरेशन्स यामध्ये त्यांना तब्बल 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर लेटेस्ट मध्ये काय झालेलं आहे, जी फर्म आहे विप्रो, सो त्यामधनं रिसेंटली काही आणखी काही मोठे मोठे जे C लेवलचे आहे ते एक्झिट झालेले आहेत. सो C लेवलचे एक्झिट विप्रो मधनं झालेले आहेत. तर कोणाकोणाचे झाले आहेत ते, जसं फॉर्मर CEO थेरी देलापोर्टे यांनी पण एक्झिट घेतलेला आहे विप्रो मधून. CFO जे आहे जतीन दलाल यांनी पण एक्झिट घेतलेला आहे विप्रो मधून आणि ते C लेवल एक्झिट झालेले आहे रिसेंटली लेटेस्ट मध्ये. ओके, तर चौधरी जे आहे, अमित चौधरी जे आहे त्यांनी स्टेप डाऊन तर केलेलं आहे, पण मेच्या लास्ट एंड ऑफ मे, तर म्हणजे 31 मे पर्यंत, जेव्हापर्यंत मे संपत नाही तोपर्यंत ते तिथे काय करणार आहे, तिथे ते जे स्मूथ ट्रान्झिशन आहे तिथलं होण्याकरता ते तिथे कंपनी सोबत राहणार आहे. ओके, कंपनी सोबत ते वर्क करणार आहेत, म्हणजे देखरेख सुद्धा करणार आहे. जे पण ते चार्ज आहे तो संजीव जैन यांना दिलेला आहे. तो संजीव जैन जोपर्यंत त्याच्या पोझिशनवर बरोबर काम करत नाही, सो सगळं ते समजावून सुद्धा देणार आहे सगळं, आणि स्मूथ ट्रान्झिशन होतपर्यंत तिथे ते राहणार आहे कंपनी सोबत. ओके, विप्रो बद्दल बघून घेऊया आता. फाउंड कधी झालेली, 1945 मध्ये. फाउंडर कोण आहेत, MH हसम प्रेमजी. हेडक्वार्टर आहे बँगलोर मध्ये. एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहे रिषद प्रेमजी आणि CEO आहे श्रीनिवास पल्लाई. ओके, तर हे झालं IT फर्म आहे विप्रो, तिथे अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे. संजीव जैन यांना अपॉइंट करण्यात आलेला ऍज अ चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून. नेक्स्ट बघूया. ओके, सो नेक्स्ट आहे इंडियन टेबल टेनिस डुओ. सो इंडियन टेबल टेनिसचा एक डुओ आहे, एक ग्रुप आहे. सो डुओ म्हणजे दोघा जणांचा ग्रुप आहे. त्याच्यामधले पोयमंटे बैसिया आणि आकाश पाल यांनी काय केलेलं आहे, मिक्स डबलचा टायटल जिंकलेला आहे. आणि कुठे जिंकलेला आहे मिक्स डबलचा टायटल, त्यांनी वर्ल्ड टेबल टेनिस फीडर टुर्नामेंट जे झालं कॅपेडोशियामध्ये. कॅपेडोशियामध्ये काय झालेलं आहे, वर्ल्ड टेबल टेनिस फीडर टुर्नामेंट झालेलं, तिथे त्यांनी मिक्स डबलचं टायटल जिंकलेलं आहे. कोणी जिंकलेलं आहे, पोयमंटे आणि आकाश पाल यांनी. सो कॅपेडोशिया कुठे आहे, कॅपेडोशिया एक लार्ज सिटी नाही म्हणता येणार, एक लार्ज एरिया आहे जो टर्की म्हणजे टर्किश जे प्रोव्हिन्स आहे त्यांनी घेरलेला आहे. ओके, सो टर्की पण म्हणता येणार आहे. ठीक आहे, टर्की पण म्हणता येणार आहे. सो तर कोणाशी बॅटल केलेलं होतं त्यांनी आणि कोणाला डिफीट करून ते जिंकलेले आहे, तर एक त्यांचे फेलो इंडियन डुओ होता, एक अनिर्बन घोष आणि स्वस्तिका घोष.
यांना डिफीट करून, यांच्याशी बॅटल करून त्यांनी हा जो ट्रम्प आहे तो सिक्युअर केलेला आहे आणि त्यांना ते डबल मिक्स डबलचं टायटल जे आहे ते जिंकलेलं आहे. सो तर 3-2 विक्ट्री त्यांनी काय फॉट केलेले, 3-2 विक्ट्रीनी त्यांनी हे प्रेस्टिजियस टायटल त्यांनी मिळवलेलं आहे. तर हे काय आहे, दिस वॉज द सेकंड WTT टायटल फॉर पाल अँड बैसिया. तर हा त्यांचा काय आहे, सेकंड WTT टायटल आहे या डुओचा. ओके, जे इंडियन टेबल टेनिस प्लेयर आहे त्यांना काय केलेलं, जे सिनियर आहेत कोण, साथियन गणसेकरन. ओके, साथिया गणसेकरन. ओके, प्रोनाउन्सिएशन खूप हार्ड आहे. सो साथिया गणेशकरन अँड मनिका बत्रा यांना काय केलेलं आहे, त्यांनी स्टन केलेलं आहे, चकित केलेलं आहे या पेअरने सेकंड टाइम टायटल जिंकून, मिक्स डबलचं टायटल जिंकून. आणि त्यांनी आधी कधी जिंकलेलं होतं एक टायटल, जे फर्स्ट टायटल, हे तर सेकंड आहे त्यांचं WTT टायटल, ते फर्स्ट कधी क्राऊन केलेलं होतं त्यांनी ते टायटल मिक्स डबलचं मार्च मध्ये बेरेट मध्ये. ओके, बेरेट मध्ये जे मार्च मध्ये त्यांनी ऑलरेडी फर्स्ट टायटल जिंकलेलं होतं. सेकंड आता जिंकलेलं आहे त्यांनी कॅपेडोशिया मध्ये, टर्की मध्ये. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे रेनाउंड बँकर. ओके, नारायणा वघुल. नारायणा वघुल जे आहे ते कोण होते, रेनाउंड इंडियन बँकर होते, ज्यांना असं पण म्हटलं जायचं की ज्यांनी ICICI बँकला इस्टॅब्लिश केलेलं होतं. ओके, तसं त्यांना म्हटलं जायचं. ICICI बँकला इस्टॅब्लिश केलेलं होतं त्यांनी. त्यांचं काय झालेलं आहे, चेन्नईमध्ये निधन झालेलं आहे. तो ते त्यांचं वय किती होतं, 88 वर्ष त्यांचं वय होतं. तर वाघुल जे आहे, नारायणा वाघुल, त्यांनी त्यांचं करिअरला स्टार्ट कधी केलेली होती, त्यांच्या करिअरला त्यांनी स्टार्ट केली होती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी ऍज अ कमर्शियल बँकर म्हणून त्यांनी त्यांचं करिअर स्टार्ट केलेलं होतं. नंतर काय झाले, ते यंगेस्ट चेअरमॅन झाले ऑफ द स्टेट लर्न लेंडर बँक ऑफ इंडिया. तर वयाच्या 44 या वर्षी त्यांनी काय केलेलं होतं, ऍज अ चेअरमॅन म्हणून त्यांनी वर्क केलेलं होतं बँक ऑफ इंडिया मध्ये, आणि ते यंगेस्ट चेअरमॅन सुद्धा होते. तो वाघुल जे आहे त्यांनी बँक ऑफ इंडिया पण नंतर काय केलेलं, लेफ्ट केलेलं. तर का बरं लेफ्ट केलेलं त्यांनी, जे ICICI बँक आहे तर तिथे काय त्यांना एक पोझिशन करता, ICICI मध्ये एका पोझिशन करता त्यांनी बँक ऑफ इंडिया सुद्धा सोडून दिलं, म्हणजे लेफ्ट केलं. ही काय आहे, ICICI काय आहे, 3 मेजर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन पैकी एक आहे. कधी फाउंड झाली, 1955 मध्ये फाउंड झालेली होती, आणि इट वॉज फुल्ली ओन्ड बाय द गव्हर्नमेंट अँड इट्स मिशन वॉज टू लेंड टू प्रायव्हेट सेक्टर इंडस्ट्रीज. ओके, 1980s मध्ये काय केलेलं वाघुलनी, इनिशिएटेड व्हेंचर कॅपिटल endeavors at ICICI and subsequently established its wholly owned subsidiary. तर नंतर काय केलं त्यांनी, 1980s मध्ये ICICI व्हेंचर सोबत तर ते जुळलेच, पण नंतर त्यांनी एक इस्टॅब्लिश केलं काय, एक सबसिडरी, होली ओन सबसिडरी त्यांनी एक इस्टॅब्लिश केलेली आहे, जे काय होतं TDICI त्यांनी इस्टॅब्लिश केली. त्यांचा एम काय होता, या TDICIचा एम होता प्रोव्हाइडिंग टेक्नॉलॉजी व्हेंचर कॅपिटल. टेक्नॉलॉजी व्हेंचर कॅपिटल प्रोव्हाइड करण्याचा एम होता. ही चेअर TDICI. सो म्हणजे TDICI चे काय होते, ते चेअरमॅन सुद्धा होते, त्यांनीच इस्टॅब्लिश केलेलं होतं. पण आता TDICI आता काय म्हटलं जाते, TDICI ला ICICI व्हेंचर्स. ICICI व्हेंचर्सनी आता TDICI हे ओळखले जातं अंटिल 1966. ओके, सो हे तर झालं नारायणा वाघुल बद्दल. त्यांनी आणखी कोणत्या पोझिशन्स वर काम केलेलं आहे बघूया. त्यांनी आणखी चेअरमॅन म्हणून काम केलेलं आहे ऍट इंडियाज प्रीमियर ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी ARC मध्ये आणि ICICI नॉलेज पार्क मध्ये. तर इथे सुद्धा त्यांनी चेअरमॅनच्या पोझिशनवर वर्क केलेला आहे. सो ही न्यूज होती नारायणा वाघुल बद्दल.
ते काय होते, एक रिनाउंड इंडियन बँकर होते आणि त्यांनी ICICI सुद्धा काय केलेलं होतं, इस्टॅब्लिश केलेलं होतं. तर त्यांचं निधन झालेलं आहे चेन्नईमध्ये आणि त्यांचं वय किती होतं, 88 त्यांचं वय होतं. नेक्स्ट बघूया न्यूज. सो नेक्स्ट न्यूज आहे नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरियाने काय केलेली आहे, त्यांचे वेपन्सची कॅपेबिलिटी वाढवण्याकरता, वेपन्सची कॅपेबिलिटी वाढवण्याकरता एक टॅक्टिक बॅलिस्टिक मिसाईल त्यांनी टेस्ट केलेली आहे, जी फुल्ली इक्विप्ड आहे विथ न्यू ऑटोनॉमस नॅव्हिगेशन सिस्टीम. एक न्यू ऑटोनॉमस नॅव्हिगेशन सिस्टीम ती इक्विप्ड आहे, जी काय आहे टॅक्टिक बॅलिस्टिक मिसाईल, त्याचं त्यांनी टेस्ट केलेला आहे. तर ती कशासाठी केलेलं आहे, त्यांच्या वेपनच्या कॅपेबिलिटीज वाढवण्यासाठी. आणि कोणी केलेला आहे, नॉर्थ कोरियाने टेस्ट केलेला आहे. ओके. सो जे प्रिव्हियसली आहे शिंग जोंग हुन, हे काय आहे, सिनियर रिसर्चर आहे. सिनियर रिसर्चर आहे कुठे, कोरिया डिफेन्स अँड सिक्युरिटी फोरम मध्ये. त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही जी लेटेस्ट लॉन्च आहे त्याच्यामध्ये त्यांची जी रेंज आहे, ओके, आधी काय होती ती रेंज म्हणजे कॅपेबिलिटीज वाढवायची आणि त्यांना त्यांच्या वेपन्सची. सो आधी त्यांची रेंज कमी होती, तर आता काय झालेलं आहे, रेंज त्यांची वाढलेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. हा, तर आधी होती रेंज 100 ते 110 किलोमीटरची रेंज होती, पण आता ते काय, कन्सिडरिंग द फ्लाइट डिस्टन्स ऑफ सम 300 किलोमीटर्स. ओके. सो आता त्यांनी काय केलेलं आहे, वाढवलेली आहे, रेंज वाढलेली आहे थोडीशी त्या मिसाईलची. ओके. सो काय केलेलं आहे, नॉर्थ कोरियाने कन्फर्म केलेलं आहे बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च. बॅलिस्टिक मिसाईल लॉन्चला कन्फर्म केलेलं आहे, जी कशाने इक्विप्ड आहे, न्यू ऑटोनॉमस नॅव्हिगेशन सिस्टीमने इक्विप्ड आहे. आणि कशासाठी आहे ती, वेपनची कॅपेबिलिटी इन्क्रीज करण्याकरता ही टॅक्टिक बॅलिस्टिक मिसाईल त्यांनी टेस्ट फायर्ड केलेली आहे. सो नेक्स्ट बघूया. ओके, जस्ट अ सेकंड. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इथिओपिया पॅरा ऍथलीट. सो इथिओपियाचे पॅरा ऍथलीट आहे ययेश गेट टेस्फा. ययेश गेट टेस्फा यांनी काय केले, यांचं काय झालेलं आहे, वुमेन्स 1500 मीटर T11 फायनलचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्यांनी बनवलेला आहे. कुठे बनवलेला आहे, पॅरा ऍथलिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप इथे. ओके. काय क्रम केलेला आहे त्यांनी, वुमेन्स 1500 मीटर T11चं फायनल मध्ये त्यांनी एक नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, ययेश गिट टेस्को यांनी. ओके, ते काय आहे, व्हिज्युअली इम्पेअर्ड आहे रनर. त्यांनी क्लॉक केलेलं किती मिनिट, 4 मिनिट 31.77 सेकंड. ओके, 4 मिनिट 31.77 सेकंड त्यांनी काय केलेलं, रन केलेला आहे. कुठे केलेला आहे, तो जॅपनीज पोर्ट सिटी ऑफ कोबे इथे युनिव्हर्सेड मेमोरियल स्टेडियम जे आहे तिथे त्यांनी काय केलेलं, हे 4 मिनिट 31.77 सेकंड रन करून त्यांनी न्यू वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो बनवलेला आहे त्यांच्या ओके. तर आपण न्यूज बघत होतो, बघूया न्यूज स्टार्टिंग पासून. इथिओपिया पॅरा ऍथलीट जे आहे ययेश ओके, इथिओपियाचे पॅरा ऍथलीट ययेश गेट टेस्फा यांनी काय केलेलं आहे, यांनी वुमेन्स 1500 मीटर T11 फायनलचं टायटल जिंकून त्यांनी न्यू वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा बनवलेला आहे पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप इथे. ओके. सो ते काय आहे, व्हिज्युअल इम्पेअर्ड रनर आहे, ज्यांनी क्लॉक केलेलं किती, 4 मिनिट 31.77 सेकंड. कुठे क्लॉक केलेलं त्यांनी, जॅपनीज सेंट्रल जॅपनीज पोर्ट सिटी कोबे इथे युनिव्हर्सेड मेमोरियल स्टेडियम आहे, इथे त्यांनी काय केलेला आहे, हा रेकॉर्ड जो आहे न्यू वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी बनवलेला आहे. जो त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड होता, त्यांच्या प्रिव्हियस रेकॉर्डचा त्यांनी 6 सेकंडनी काय केलेलं आहे, 6 शेविंग नियरली 6 सेकंड ऑफ द प्रिव्हियस रेकॉर्ड.
ओके. सो सिल्वर, आता यांनी तर गोल्ड जिंकलेला आहे आणि टायटल सुद्धा जिंकलेला आहे. सो वर्ल्ड रेकॉर्ड पण बनवलेला आहे. तर सिल्वर आणि ब्रॉन्झ कोणी मिळवलेला आहे, तर चायनाचे ही शेनशान यांनी सिल्वर जिंकलेला आहे. आणि त्यांचा रेकॉर्ड काय होता, न्यू एशियन त्यांचा रेकॉर्ड होता 4 minutes 34.12 सेकंड हा त्यांचा रेकॉर्ड होता. ओके. आणि नंतर ब्रॉन्झ कोणी जिंकलेला, साऊथ आफ्रिकेचे लोझेन कोएट्झी. ओके, लोझेन कोएट्झी यांनी जे साऊथ आफ्रिकाचे आहे त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळालेला आहे, ब्रॉन्झ त्यांनी जिंकलेला आहे. ओके. सो आणि ही जी टुर्नामेंट आहे पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्स, तर ही काय आहे, क्वालिफायर आहे. ओके. ही जी पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे ही काय आहे, क्वालिफायर आहे. कशा करता, पॅरिस 2024 पॅरालिम्पिक गेम्स करता. आणि ईस्ट एशियामध्ये ही फर्स्ट टाइम घेण्यात आलेली आहे. ईस्ट एशियामध्ये फर्स्ट टाइम घेण्यात आलेली आहे. ओके. जे कोबेची 2024 पॅरा ऍथलेटिक वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे त्याच्यामध्ये टोटल 1000 ऍथलीट्स होते 100 कंट्रीज मधून आणि 168 इव्हेंट्स मध्ये त्यांनी काय केलेलं होतं, सगळ्या जे वेगवेगळ्या रिजन्स आहेत त्यांनी 168 जे इव्हेंट होते वेगवेगळ्या रिजन्स मध्ये त्यांनी काय केलेलं, पार्टिसिपेट केलेलं 1000 ऍथलीट्स. ओके, जे होते 100 कंट्रीज मधून. तर ही तर न्यूज झाली. इथिओपियाचे पॅरा रनर टेस्फा यांनी काय केलेलं आहे, एक न्यू रेकॉर्ड सेट केलेला आहे. वुमेन्स 1500 मीटर T11 वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी सेट केलेला आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया. तर नेक्स्ट न्यूज ही आहे की ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलियाने जे स्टुडंट्स आहेत तिथे जे शिक्षण घ्यायला जात असतात तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, तर जे विजा आहे, ओके, चेंज इन द विजा पॉलिसी. तर जे विजा पॉलिसी आहे, स्टुडंटकडे जो विजा असतो स्टुडंट विजा, त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलियाने काही त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. तर काय चेंजेस केलेले आहेत, तर मॅन्डेटरी केलेले आहे स्टुडंट्सना की शुड हॅव मोर सेव्हिंग्स दॅन बिफोर. तर आधी जे त्यांचे सेव्हिंग्स होते तर त्याच्यापेक्षा आता जे सेव्हिंग्स आहे ते जास्त असायला पाहिजे, हे मॅन्डेटरी केलेलं आहे. जे मीट द एक्सपेन्सेस ऑफ लिव्हिंग इन ऑस्ट्रेलिया, जे मीट करेल कशासाठी, एक्सपेन्सेस जे आहे तिथे जे राहण्यासाठी जे एक्सपेन्सेस लागतात त्याला ते मीट करेल, याच्यासाठी त्यांना सेव्हिंग्स जे आहे ते जास्त ठेवण्यासाठी मॅन्डेटरी करण्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियाचा न्यू स्टुडंट विजा रूल काय आहे, यांनी मेजर चेंज केलेला आहे. त्या रूल मध्ये जे पण विजा इश्यू होणार आहे फॉरेन स्टुडंट्स करता. ओके. तर याच्यामुळे काही डिफिकल्टी सुद्धा येणार आहे. ओके, डिफिकल्टी येणार आहे. जे आधी जे डिफिकल्टी येत नव्हत्या, जसं की आधी जास्त लागणार नव्हते सेव्हिंग, तर आता ते सेव्हिंग जास्त लागणार आहे विजासाठी. सो इन अ न्यू विजा पॉलिसी required saving amount for a student to enter Australia has been increased. ओके, इन्क्रीज झालेली आहे काय, सेव्हिंग अमाउंट. तो काय लागणार आहे, द ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट नाउ रिक्वायर स्टुडंट्स टू हॅव मोर सेव्हिंग्स. ओके, मोर सेव्हिंग्स लागणार आहे दॅन बिफोर, आधीपेक्षा, टू कव्हर द कॉस्ट ऑफ लिव्हिंग इन ऑस्ट्रेलिया विच विल बी 75% ऑफ ऑस्ट्रेलियाज नॅशनल मिनिमम वेज. तर किती, 75% ऑफ ऑस्ट्रेलियाची नॅशनल मिनिमम वेज हे असायला मॅन्डेटरी आहे. तिथे तुम्हाला जर स्टुडंट विजा पाहिजे असेल तर, कुठे, ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर तिथे तुम्हाला स्टुडंट विजा लागत असतो. सो जे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसला म्हणजे एक्सपेन्सेस करता जे तिथे राहण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये जे विजाची पॉलिसी आहे त्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे चेंज की सेव्हिंग जी आहे ते आधीच्या पेक्षा सेव्हिंगची अमाऊंट आहे ती जास्त असायला पाहिजे. ओके. सो ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, बिग चेंज घडवून आणलेला आहे त्यांच्या विजाच्या पॉलिसीमध्ये. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे की एक रिच लिस्ट आली आहे, युकेची रिच लिस्ट. तर युकेच्या रिच लिस्ट नुसार
हिंदुजा फॅमिली आहे, द हिंदुजा फॅमिली हे पुन्हांदा काय झालेले आहे, रिच काय ऍज अ रिचेस्ट इन युके. ओके, पुन्हा ऍज अ म्हणजे रिचेस्ट म्हणून ते युकेच्या लिस्टमध्ये आलेले आहे, युकेच्या रिच लिस्ट मध्ये आलेले आहे. तर कशामध्ये, अकॉर्डिंग टू संडे टाइम रिच लिस्ट, जी संडे टाइम रिच लिस्ट आहे त्याच्यानुसार हिंदुजा फॅमिली ही पुन्हा रिचेस्ट फॅमिली म्हणून, युकेची रिचेस्ट फॅमिली म्हणून त्या लिस्ट मध्ये सामील झालेली आहे. ओके, तर त्यांचं जे फॉर्च्यून आहे ते कितीनी जम्प झालेलं आहे, मोर दॅन 2 बिलियन पाऊंड. ओके, 2 बिलियन पाऊंडनी त्यांचं जे फॉर्च्यून आहे ते जम्प झालेला आहे, वाढलेला आहे. गोपी हिंदुजा अँड हिज फॅमिली जे काय रन करतात, हु रन इंडियन कॉंग्लोमरेट हिंदुजा ग्रुप रन करतात, ते हॅव बीन नेम ब्रिटेन्स रिचेस्ट फॉर द 3rd इयर. तर तिसऱ्यांदा ते रिचेस्ट म्हणून त्या लिस्ट मध्ये सामील झालेले आहे संडे टाइम्स रिच लिस्ट नुसार. ओके, हु आर द टॉप रिचेस्ट पर्सन अँड फॅमिलीज इन युके, गोपी हिंदुजा अँड फॅमिली, जिथं काय आहे 37.2 बिलियन काय आहे त्यांचं वर्थ आहे. ओके, नेटवर्थ. गोपी हिंदुजा अँड फॅमिली रन द इंडियन कॉंग्लोमरेट हिंदुजा ग्रुप, ते बिझनेस तर रन करतातच, सो व्हेरियस सेक्टर्स मध्ये रन करतात, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे एनर्जी, मीडिया अँड एंटरटेनमेंट, बँकिंग अँड फायनान्स. तर या सगळ्या सेक्टर्स मध्ये काय आहे ते स्प्रेड आहे त्यांचा जे बिझनेस आहे सगळा तो. सो टोटल किती ग्रुप एम्प्लॉईज अराउंड 2 लाख. ओके, 2 लाख पीपल्सला त्यांनी एम्प्लॉयमेंट दिलेली आहे अक्रॉस द वर्ल्ड त्यांच्या बिझनेस थ्रू. तर सेकंड कोण आहे आता, सो फर्स्ट तर हे आहे की फर्स्ट द हिंदुजा फॅमिली ही संडे टाइम्स रिच लिस्ट मध्ये फर्स्ट वर आहे आणि युकेची रिचेस्ट फॅमिली आहे. सो सेकंड कोण आहे आता, सर लिओनार्ड ब्लॅव्हेंटिक. ओके, हे काय आहे, यांची वर्थ किती आहे 29.25 बिलियन पाऊंड. ओके, ही त्यांची नेट वर्थ आहे. सो जे काय आहे, युक्रेनियन बॉर्न बिझनेस मॅग्नेट अँड फिलॅन्थ्रॉपिस्ट सर लिओनार्ड ब्लॅव्हेंटिक हे काय आहे, हे नंबर सेकंड वर आहे रिच लिस्ट मध्ये विथ अ फॉर्च्यून ऑफ 29.25 बिलियन पाऊंड. तर तो फॉर्च्यून किती आहे 29.25 बिलियन पाऊंड त्यांचं नेट वर्थ आहे, पूर्ण फॉर्च्यून आहे, त्यांची संपत्ती आहे. ओके, हा, तर लिओनार्ड ब्लॅव्हेंटिक यांनी बिल्ट अप केलेली त्यांची वेल्थ कुठे, रशियामध्ये त्यांनी त्यांची जे वेल्थ आहे ते बिल्टअप केलेली आहे. तर ही काय झाली, एक संडे टाइम रिच लिस्ट झालेली आहे, ज्याच्यामध्ये युकेचे जे रिच पर्सन आहे ऍज अ रिचेस्ट इन युके, युके मधले हिंदुजा फॅमिली ही रिचेस्ट पर्सन आहे. सेकंड वर आहे सर लिओनार्ड ब्लॅव्हेंटिक, हे आहे युक्रेनियन बॉर्न. ओके, नेक्स्ट बघूया. सो आजचे क्वेश्चन्स घेऊन घेऊया आपण. फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज बीन क्राउंड ॲज मिस पिंग नेपाळ 2024. तर मिस पिंग 2024 नेपाळ 2024 यांना कोणाला क्राउन करण्यात आलेलं आहे, अनमोल राय यांना क्राउन करण्यात आलेलं आहे. अनमोल राय ह्या काही ट्रान्स वुमन सुद्धा आहेत, म्हणजे ट्रान्स वुमन आहेत त्या. नेक्स्ट, हाऊ मच फाईन हॅज बीन इम्पोज्ड बाय कॅपिटल मार्केट रेग्युलेटर सेबी ऑन रिलायन्स होम फर्निचर. तर रिलायन्स होम फर्निचर वर सेबीने किती फाईन इम्पोज केलेली आहे, कितीची पेनल्टी लावलेली आहे, 8 लाखाची, ₹8 लाखची पेनल्टी लावलेली आहे सेबीने. नेक्स्ट, रिसेंटली IFC प्रोव्हाइडेड अ क्रेडिट लाईन ऑफ HDFC ला IFCने एक क्रेडिट लाईन जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे, क्रेडिट लाईन ऑफ क्रेडिट म्हणजेच लोन प्रोव्हाइड केलेलं आहे. तर कितीचं केलेलं आहे, $500 मिलियन लोन त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, क्रेडिट लाईन प्रोव्हाइड केलेली आहे HDFC बँकला फॉर मायक्रो लोन्स करता. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड ॲज द चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ऑफ IT मेजर विप्रो. तर IT मेजर विप्रो जी आहे, IT फर्म विप्रो आहे, त्याच्यामध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कोणाला अपॉइंट करण्यात आलेला आहे, संजीव जैन यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, विच इंडियन टेनिस ड्युओ वोन मिक्स डबल टायटल ॲट वर्ल्ड टेबल टेनिस फिडे टुर्नामेंट जी हेल्ड झालेली होती कुठे, कॅपेडोशियामध्ये.
तर कॅपेडोशियामध्ये वर्ल्ड टेबल टेनिस फिडर टुर्नामेंट झालेली, तर तिथे मिक्स डबलचा टायटल कोणत्या टेबल टेनिस डुओला मिळालेला आहे? इंडियन टेबल टेनिस डुओला मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे पोयमांटे बैसिया अँड आकाश पाल. या डुओला मिळालेला आहे कशाचं? मिक्स्ड डबलचं टायटल. नेक्स्ट, नेम द रिनाउंड इंडियन बँकर नोन फॉर इस्टॅब्लिशिंग ICICI बँक हु पास्ड अवे रिसेंटली. तर रिसेंटली डेथ झालेली आहे, निधन झालेलं आहे. जे काय होते, एक ICICI बँक त्यांनी इस्टॅब्लिश केलेली होती आणि ते रिनाउंड इंडियन बँकर सुद्धा होते. त्यांचं नाव आहे नारायणा वाघुल. नेक्स्ट, which country has recently tested a tactic ballistic missile equipped with a new autonomous navigation system to advance its weapon capabilities? So weapon capabilities ला advance करण्यासाठी एक tactic ballistic missile जी आहे, जे की equipped आहे न्यू ऑटोनॉमस नॅव्हिगेशन सिस्टीमनी, हे कोणत्या कंट्रीनी टेस्ट फायर केलेली आहे? तर नॉर्थ कोरियानी हे टेस्ट केलेली आहे. नेक्स्ट, which Ethiopian para athlete won women's 1500 meter T11 final at para athlete world championship with a new world record? तर न्यू वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलेला आहे कुठे? पॅरा ऍथलीट वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये वुमेन्स 1500 मीटर T11 फायनल मध्ये त्यांनी एक न्यू वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. तर कोणते आहे ते? इथिओपियाचे पॅरा ऍथलीट ते आहेत ययेश गेट टेस्फॉ. ओके. Next, in the changes made by Australia in the rules for issuing visa to foreign students, तर फॉरेन स्टुडंट्सला विजा घेण्याकरता, विजा इश्यू करण्याकरता ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे? विजाची काही पॉलिसी चेंज केलेल्या आहे. तर व्हॉट इज द मिनिमम सेव्हिंग दॅट विल हॅव टू बी शोन टू क्वालिफाय फॉर विजा? तर विजाला क्वालिफाय करण्यासाठी तर किती मिनिमम सेव्हिंग्स जे आहे तुम्हाला दाखवावं लागणार आहे तिथे? तर टोटल 16,29,964. ओके, इतके रुपीज तुम्हाला दाखवावं लागणार आहे मिनिमम सेव्हिंग्स म्हणून. किती? 16,29,964 रुपीज. सो नेक्स्ट बघूया. Which Indian family have secured the number 1 spot once again in the UK rich list by Sunday Times India? तर by Sunday Times rich list नुसार UK rich list मध्ये कोणती इंडियन फॅमिली आहे जी वन्स अगेन त्यांनी काय केलेलं आहे? फर्स्ट स्पॉट मिळवलेला आहे. आणि किती? तिसऱ्यांदा त्यांनी फर्स्ट स्पॉट मिळवलेला आहे त्या रिच लिस्ट मध्ये. त्यांचं नाव आहे हिंदुजा फॅमिली. ओके. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा जॉईन करा. तिथे पण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या न्यूज येत असतात, गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतात, आता रिसेंटली येणार आहे त्याच्या न्यूज सुद्धा येत असतात. आणि काही ट्रिक्स आहे, जशा कॉन्टच्या ट्रिक्स आहे, जीकेच्या ट्रिक्स आहे, त्या इंस्टाग्रामवर रील्स मध्ये असतात. सो फॉलो करा तुम्ही, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या न्यूजची जर PDF पाहिजे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. थँक्यू.